Hello dear students, our next topic is parts of earth as a planet. Earthला जर आपण ॲज अ प्लॅनेट कन्सिडर केलं तर त्याचे कोणते कोणते टाइप्स तयार होतात ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो इंट्रोडक्शन बघू आपण. अर्थ इज ओनली प्लॅनेट इन अ सोलर सिस्टीम वेअर देअर इज अ सस्टेन लाईफ. जीवन फक्त अर्थवरच आहे, दुसऱ्या कुठल्याच प्लॅनेटवर नाही. द शेप ऑफ द अर्थ इज जनरली डिस्क्राइब्ड ॲज अ स्पेरॉइड. ओके, इट्स नॉट अ स्पियर, इट्स अ स्पेरॉइड. ओके, का बरं? तो परफेक्टली स्पियर नाही आहे, तो जो आपले ध्रुव आहेत, पोल्स आहेत, तिकडनं थोडासा दबलेला आहे, सो त्याला स्पेरॉइड म्हणतात. द इक्वेटोरियल डायमीटर ऑफ द अर्थ इज नियरली 12,758 किलोमीटर्स. ओके, त्याचा डायमीटर जो आहे तो किती आहे? 12,758 किलोमीटर्स. वाईल पोलर डायमीटर इज 12,714 किलोमीटर्स. ओके, याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की सगळीकडून ती सिमेट्री नाही आहे. अर्थ शोज ॲज अ इक्वेटोरियल बल्क अँड अ स्लाइट फ्लॅटनिंग ॲट द पोल. पोलला थोडीशी फ्लॅटन झाली आहे. द मास ऑफ द अर्थ इज 5.975 इंटू 10⁻24 kg इतकं अर्थचं वेट आहे. आणि अर्थ completes one revolution in 365.25 days around the sun. ओके, हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. ऑल्सो अर्थ कम्प्लीट्स वन रिव्हॉल्युशन अराउंड इट्स ओन ॲक्सिस इन द 23 hours 58 minutes and 4 seconds. Okay, generally the scientific investigation the planet earth is classified into 3 parts. ओके, जर सायंटिफिक आपल्याला त्याचा स्टडी करायचा असेल तर अर्थला आपण 3 स्लाइड्स किंवा 3 पार्ट्समध्ये स्टडी करू शकतो. पहिला आहे एटमॉस्फियर, दूसरा है लिथोस्फियर, तीसरा है हाइड्रोस्फियर. ओके, सो सबसे पहले हम देखेंगे एटमॉस्फियर. आता एटमॉस्फियरमध्ये काय येतं? द आउटर गॅसेस पार्ट ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सरफेस एक्सटेंड अप द नियर 400 किलोमीटर्स. ओके, म्हणजे अर्थपासून नियर अबाउट 400 किलोमीटर्सपर्यंत ॲटमॉस्फियर आहे, त्याच्यानंतर नाही आहे. इट इज द एअर एनवलप ऑफ द अर्थ सरफेस विच इज हेल्ड अराउंड ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ऑफ द अर्थ. अर्थच्या अराउंड असतं ते, का बरं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो म्हणून. धिस एअर एनवलप इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. ॲज वी मूव्ह अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ वेअर इज ॲन इरेग्युलर व्हेरिएशन इन टेम्परेचर. Okay, we can move upward from the surface of the earth. There is a irregular variation of the temperature. जसं जसं आपण वरती जात जाऊ तसं तसं टेम्परेचरमध्ये चेंजेस येत जातात. इट मीन्स दॅट at some level temperature increases with height, at some level it remains constant and at some levels it decreases with height. कधी कधी ते वाढतं, कधी कधी कमी होतं, कधी कधी कॉन्स्टंट राहतं. ओके, वर्टिकल डेव्हिएशन ऑफ ॲटमॉस्फियर ऑन द बेसिस ऑफ गॅसियस कंपोजिशन. आता ॲटमॉस्फिअरमध्ये काय आहे? गॅसेस प्रेझेंट आहे, तर त्याच्यावरून त्याचं आपण डिवायडेशन कसं करू शकतो? द ॲटमॉस्फिअर कॅन बी डिवायडेड इंटू 2 broad regions, namely होमोस्फिअर अँड हेट्रोस्फिअर्स. ओके, ॲटमॉस्फिअरला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलं, एक होमोस्फिअर, दुसरा हेट्रोस्फिअर, ऑन द बेसिस ऑफ देअर गॅसेस ऑर केमिकल कंपोजिशन. त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन कसं आहे याच्यावरून आपण त्याला डिवाइड केलं. सो होमोस्फिअर विदिन 88 किलोमीटर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ देअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ ऑल द गॅसेस. ओके, 88 किलोमीटर्सपर्यंत जे आहे ते होमोजिनियस मिक्सचर असतं. होमोजिनियस म्हणजे काय? एकच, जे चांगल्याने मिक्स होऊन राहिलं आहे. जशी शुगर पाण्यामध्ये मिक्स होते त्याला आपण होमोजिनियस म्हणू शकतो. तसंच देअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ ऑल द गॅसेस, सो देअर रिजन इज नोन ॲज द होमोस्फिअर. ओके, दिस कंपोजिशन ऑफ द गॅस नॉर्मली रिमेन कॉन्स्टंट. ओके, हिअर कंपोजिशन ऑफ द गॅस नॉर्मली रिमेन्स कॉन्स्टंट. कंपोजिशन जे आहे ते नॉर्मली कॉन्स्टंट राहतं या केसमध्ये. आता हेट्रोस्फिअर अबाउट 88 किलोमीटर्स 88 किलोमीटर्सच्या अगोदर काय आहे? होमोस्फिअर. त्याच्यानंतर काय आहे? अबाउट 88 किलोमीटर्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ युनिफॉर्मिटी ऑफ द गॅसेस मिक्सचर चेंजेस रॅपिडली, सो दिस रिजन ऑफ ॲटमॉस्फिअर इज नोन ॲज हेट्रोस्फिअर. जसं जसं आपण वरती जात जाऊ तसं तसं त्याच्यामध्ये चेंजेस होत जातात आणि म्हणून याला काय म्हणतो आपण? हेट्रोस्फिअर. इन दिस रिजन ॲटॉमिक ऑक्सिजन, हेलियम, हायड्रोजन आर द मेजर कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, याच्यामध्ये जनरली असतं कोणते कोणते? ऑक्सिजन असतं, हेलियम असतं, हायड्रोजन असतं, अदर पण कॉन्स्टिट्युएंट्स असतात, बट मेजरमध्ये हेच असतात.
द हेवियर गॅसेस मूव डाऊनवर्ड व्हाईल द लायटर गॅसेस मूव अपवर्ड. हलके गॅसेस वरती जातात, हेवियर गॅसेस खाली राहतात. कन्सिडरिंग ऑल दिस फॅक्टर्स द हाईट ऑफ द ॲटमॉस्फिअर कॅन बी टेकन ॲज अ 10,000 किलोमीटर्स. ओके, सो ॲटमॉस्फिअरची जी हाईट आहे ती 10,000 किलोमीटर्स कन्सिडर केले जाते. लेट अस सी द डायग्राम. ओके, डायग्राममध्ये काय दाखवलं आहे, होमोस्फिअर अँड हेट्रोस्फिअर. खालचा जो आहे तो अर्थ सरफेस आहे आणि वाय ॲक्सिसवर आपण घेतलेली आहे हाईट. ओके, सर्वात पहिले आहे होमोस्फिअर. होमोस्फिअरच्या नंतर नायट्रोजन अँड पार्ट्स ऑफ ऑक्सिजन, त्याच्यानंतर ॲटॉमिक ऑक्सिजन, त्याच्यानंतर हेलियम आणि त्याच्यानंतर हायड्रोजन. आणि 10,000 किलोमीटर्सवर आपण एक लाईन दाखवली आहे, तिथे आपलं ॲटमॉस्फिअर संपते असं कन्सिडर केलं आहे. ओके, सो आपण जेव्हा अर्थचा स्टडी करतो आहे तर त्याच्यामधलं ॲटमॉस्फिअर आपण आता स्टडी केलं. ओके.